नमस्कार तुळशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या या हक्काच्या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आणि प्रेमाने स्वागत करते। तर आजचा हा व्हिडिओ सुरू करताना माझं मन जरा खूप जड झालं आहे, कारण जेव्हा आपल्या हक्कांच्या माणसावर म्हणजेच तुमच्यांवर कोणतं तरी संकट येणार असतं, तेव्हा एक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला सावध करणं हे माझं पहिलं कर्तव्य असतं। आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या येणाऱ्या 2 दिवसाच्या सुरक्षिततेचा आणि सुखाचा एक महत्त्वाचा कडा आहे। माझ्या प्रिय तुळा जातकांनो, तुम्ही नेहमी शांत प्रिय आहात। सर्वांशी प्रेमाने वागणे, कोणाचेही वाईट न चिंतणे हा तुमचा स्वभाव आहे। पण कधी कधी या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो। गेल्या काही दिवसात तुम्हाला जाणवलं असेलच की तुम्ही सर्वांचं चांगलं करता, पण तरीही तुमच्या वाट्याला मानसिक त्रास, अडथळे आणि अपमानच येतो। जर तुम्हाला असं वाटत असेल तर शांत बसा आणि विचार करा, नक्की चूक तुमची आहे का कुठे ती चूक होते ह्याचा विचार करा। पुढील 2 दिवस तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील असणार आहेत। काही अशी ग्रहांची स्थिती निर्माण होत आहे जी तुम्हाला मोठ्या संकटातून टाकू शकते। कोणाकडून तरी घातपात होण्याची किंवा तुमच्याच जवळच्याच व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। आज आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत की कोणत्या स्त्रीमुळे तुमचे काम बिघडू शकते। तुमच्यावर कोणी तंत्र मंत्र किंवा करणी बाधेचा प्रयोग करत तर नाही ना? ज्योतिषशास्त्र यावर काय सांगते आणि या 2 दिवसातील संकटातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी कोणते साधे पण महाशक्तिशाली उपाय करायचे आहेत, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय तुमचे आयुष्य बदलून टाकू शकते। तुळा राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रानुसार तुमची राशी स्वामी शुक्र आहे। तर शुक्र हा सुख, समृद्धी आणि सौंदर्याचा कारक आहे। परंतु सध्याच्या गोचर ग्रहाची स्थिती पाहता तुमच्या राशीच्या अष्टम आणि द्वादश म्हणजेच 8व्या आणि 12व्या स्थानावर अशुभ ग्रहांची दृष्टी पडत आहे। जेव्हा राशीमध्ये अशा प्रकारची ग्रहस्थिती निर्माण होते, तेव्हा व्यक्तीला अचानक संकटाचा सामना करावा लागतो। पण या 2 दिवसात तुम्हाला खालील गोष्टी प्रकर्षाने जाणवू शकतात, जसं की अचानक धनहानी म्हणजे ठरलेली कामे ऐनवेळी रद्द होणे किंवा पैशांचे मोठे नुकसान होणे। जसे की तुम्ही एखादे कोणते तरी मोठे काम करत आहात, पण ऐनवेळी ते काम होता थांबत आहे, किंवा तुम्ही व्यवहार केलेला आहे पण ते पैसे तुम्हाला परत मिळत नाहीये। आज देणारा माणूस तुम्हाला नकारत देत असेल तर समजून जा। दुसरा आहे मानसिक तणाव, जसं की विनाकारण मनामध्ये भीती निर्माण होणे, रात्रीची झोप उडणे। जसं की कोणताही घरात प्रॉब्लेम नसून तुमच्या मनाला जाणवत असेल की असं होत आहे, असं होणार आहे, तर हा आहे तुम्हाला मानसिक ताण बसणार आहे। तर नात्यांमध्ये दुरावा, जसं की घरातील व्यक्तीशी किंवा व्यावसायिक भागीदारांशी वाद होणार आहे। छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो, तर आपल्या वाणीवर जरासा ताबा ठेवा। शास्त्रानुसार हा काळ राहू आणि केतूच्या प्रभावामुळे अधिक क्लिष्ट बनला आहे। यामुळे तुमच्या कामात अचानक ब्रेक लागू शकतो। जर तुम्ही एखादा मोठा निर्णय घेणार असाल, जसे की नवीन व्यवसाय सुरू करणे, मोठी खरेदी करणे किंवा कोणाला तर पैसे देणे, तर हे 2 दिवस थांबून जाणेच तुमच्या हिताचे ठरेल। आता आपण त्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर येणार आहोत, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात। कोणती स्त्री तुमचे काम बिघडू शकते? माझ्या प्रिय मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीतील काही विशिष्ट योगांवर शत्रूंचा अंदाज लावला गेला आहे। या 2 दिवसात तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा अगदी तुमच्या नात्यात एका स्त्रीकडून मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। ही स्त्री कोण असू शकते हे ओळखण्यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवा। पहिली, गोड बोलणारी पण पाठीत खंजीर खुपसणारी। ही स्त्री तुमच्या समोर खूप कौतुक करणार आहे, तुमच्या एका कामाचे एवढं कौतुक करेल, तुमच्या सुखात सामील असल्याचा आव आणेल, परंतु तुमच्या पाठीमागे इतरांकडे तुमची निंदा करणार आहे। जेवढं तुमच्या समोर चांगलं बोलेल, तेवढं तुमच्या पाठीमागे तुमच्यासाठी वाईट चितेल। दुसरा आहे तो अति उत्सुकता दाखवणारी। तुमच्या घरातील गुपिते, तुमच्या पैशांचे व्यवहार किंवा तुमच्या पुढील येणाऱ्या योजना जाणून घेण्यासाठी जी स्त्री सध्या अचानक जास्त उत्सुकता दाखवत आहे, तिच्यापासून लांब राहा।
जेणेकरून ती तुमच्या घरातला एखादा विषय काढून त्याच्यावर खोल जर विचारत आहे तर त्या व्यक्तीकडून सावध राहणेच गरजेचे आहे. तिसरा, कामाच्या ठिकाणी मत्सर करणारी ती व्यक्ती. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची एखादी महिला सहकारी असेल तर ती तुमच्या कामाचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करू शकते किंवा वरिष्ठांकडे तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवू शकते. तुमच्यासोबत काम करणार, तुमच्या सर्व गोष्टी ऐकणार, सांगणार, आणि जेव्हा तुम्ही ते सांगायला जाणार चांगलं काम, त्याच्या आधीच ती तुमच्याबद्दल वाईट गोष्टी वरिष्ठांकडे सांगू शकते. यासाठी तुम्हाला सावधानता कशी बाळगाल तर या 2 दिवसात कोणत्याही स्त्रीशी, मग ते कितीही जवळची असली तरी, किती प्रेमाची असली तरी, तुमच्या मनातील गुप्त गोष्टी, आर्थिक व्यवहार किंवा भविष्यातील योजना शेअर करू नका. जर वाद निर्माण झालाच तर शांत राहा, आपल्याच वाणीवर ताबा ठेवा. तुमचे शांत राहणेच तिचे सर्व डाव अपयशी ठरवेल. अनेकांच्या मनात प्रश्न असतो की खरंच कोणी माझ्यावर करणीबाधा करत आहे का? तर मंडळी, माझी प्रगती कोणालाच बघवत नाहीये का, असं सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर ज्योतिषशास्त्र आणि ऊर्जाशास्त्रानुसार जगात जशी सकारात्मक ऊर्जा आहे म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, तशीच नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आहे. काही लोकांच्या मनात तीव्र मत्सर, द्वेष आणि असूया असते. जेव्हा तुमच्यावर राहू किंवा शनीचा अशुभ प्रभाव असतो तेव्हा ही नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर लवकर हवी होते. यालाच सामान्य भाषेत लोक नजर लागणे किंवा करणीबाधा म्हणतात. जर तुमच्या आयुष्यात अशी नकारात्मक ऊर्जा काम करत असेल तर तुम्हाला या 2 दिवसात काही लक्षणे दिसू शकतात. ती लक्षणे मी तुम्हाला सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. घरात पाऊल ठेवताच विनाकारण चिडचिड होणे किंवा डोके जड होणे. घरात सतत काहीतरी तुटणे किंवा अन्नाची चव अचानक बिघडणे. तुळशीचे रोप अचानक सुकणे किंवा पाळीव प्राण्याचे वागणे बदलणे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला लगेच डोक्यात येतील. खूप विचार करण्याची सुद्धा गरज नाही, पण घाबरून जाण्याची सुद्धा बिलकुल गरज नाही. आपला सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्र यावर अत्यंत सोपे आणि तोडके उपाय सांगितले आहेत. कोणत्याही भोंदूबाबाच्या नादी न लागता तुम्ही स्वतः तुमच्या घरातील नकारात्मकता कशी नष्ट करू शकता हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. या 2 दिवसातील संभाव्य घातपात, अपघात आणि नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तुम्हाला खालील 3 महाउपाय करायचे आहेत. पहिला उपाय, हनुमान चालिसेचे पठण. या 2 दिवसात सकाळी आणि संध्याकाळी घरात गाईच्या तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसा आणि बजरंग बाणचा पाठ करा. हनुमानजीच्या कृपेने कोणतीही करणे किंवा भूतबाधा तुमच्या जवळही येऊ शकत नाही. दुसरा, मिठाच्या पाण्याचा उपाय. संध्याकाळी घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका. तसेच घराच्या मुख्य दरवाजाबाहेर थोडी हळद आणि पाणी शिंपडा. यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. तिसरा, कापूर आणि लवंग. रात्री झोपण्यापूर्वी एका मातीच्या पात्रात किंवा कापराच्या वडीवर 2 लवंगा ठेवून त्या जाळा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. यामुळे घरातील वास्तू दोष दूर होतो. माझ्या प्रिय तुळा राशीच्या कुटुंबियांनो, शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन की ग्रह बदलत असतात, वेळ बदलत असते. आज जर संकट असेल तर उद्या सुखाचा सूर्य नक्की उगवणार आहे. भगवंतावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. जे तुमचे चांगले दिवस असताना तुमच्यासोबत होते ते संकटात कुठे आहेत हे तुम्हाला या 2 दिवसात समजेल. हे 2 दिवस म्हणजे तुमच्यासाठी एक परीक्षा आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही या परीक्षेत यशस्वी व्हाल. कधीही स्वतःला एकटं समजू नका. मी आणि माझ्या प्रार्थना नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. कोणत्याही संकटाला न घाबरता धैर्याने समोरे जा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुम्हाला यातून धीर मिळाला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा ओम हनुमते नमः जय श्रीराम नक्की लिहा. तुमचा एक कमेंट मला पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी ताकद देते. व्हिडिओला लाईक करा. आपल्या जवळच्या तुळा राशीच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तेही सावध होतील. आणि हो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ सुद्धा नक्की लिहा. काळजी घ्या, सुरक्षित राहा. ईश्वर तुमचे कल्याण करो. धन्यवाद.